स्विंग असलं तर म्हणजे नेमकं काय? तर यासाठी लोकसभेचा किस्सा सांगते. लोकसभेच्या निमित्तानं वेगवेगळ्या पत्रकारांसोबत चर्चा होत होत्या. लोकसभेपूर्वी स्वतः देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर भेटीगाठींचा त्यांनी सपाटा लावला होता. त्यावेळी बारामती लोकसभा प्रचंड चर्चेचा विषय. गट तट जोडले जात होते. शिवतारेंनी बंडखोरी करण्याचे प्रयत्न केले तर त्यांना थांबवण्यात आलं. बारामतीतनं हर्षवर्धन पाटलांची समजूत काढण्यात आली. अगदी इंदापुरातनं प्रवीण मानेंचा पाठिंबा सुद्धा घेण्यात आला. आता हे सगळं घडताना गटातटाचं मतदान आणि त्यांची बेरीज असे आराखडे बांधले जात होते. म्हणजे प्रवीण मानेंच्या सोनाई समूहात किमान 2 ते 3 हजार कर्मचारी काम करतात असं धरलं तरी त्यांच्या मतांवरती असणारा 10 ते 15 हजारांचा प्रभाव धरला. तिथं किमान 10 हजारांची बेरीज होते. गटातटाची अशी बेरीज लावण्यात आली जी बेरीज एकतर्फी अजित पवारांच्या पथ्यावर पडतीये असं दिसत होतं. त्यामुळे लोकसभेत राजकीय विश्लेषकांकडून एकमत प्रकर्षाने यायचं. मतदान गटातटापुरतं झालं तर अजित पवारांची सीट लागेल, पण स्विंग असला तर मात्र सुप्रिया सुळे लाखभराच्या लीड मध्ये राहतील. आता हा स्विंग म्हणजे काय? तर फ्लोटिंग मतांची संख्या. कोणत्याही एका गटाकडे न झुकणारे, झुकलेले असले तरी मतपरिवर्तन झालेलं मतदान. ग्राउंड वरती असा स्विंग गेल्या काही दशकात मोदींच्या लाटेमध्ये म्हणजे 2014 साली पाहायला मिळाला. इंदिरा गांधींच्या पश्चात राजीव गांधींना मिळालेलं मतदान हे अशा स्विंगचा एक भाग होतं. तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात लोकसभेला मिळालेलं मतदान आणि यश हे सुद्धा अशाच एका स्विंगचा भाग आहे. 4-5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत असा स्विंग होता हे आपण कशाच्या आधारावर म्हणू शकतो? तर 2019च्या लोकसभेला भाजप आणि शिवसेना युतीचा वोट शेअर 51.3% होता. तर काँग्रेस राष्ट्रवादीचा वोट शेअर 33.7% होता. पण 2024च्या लोकसभेला इंडिया आघाडीचा वोट शेअर 44.2%, तर महायुतीचा वोट शेअर 43% राहिला. म्हणजे काय? तर इंडिया आघाडीनं 17.6% वोट शेअर हा गेल्या वेळेपेक्षा अधिकचा मिळवला. महाविकास आघाडीच्या बाजूने झालेला इतका मोठा कल म्हणजे स्विंग. आता सुद्धा असा स्विंग असू शकतो असं बोललं जातंय. पक्षफूट जी गेल्या 5 वर्षात झालीये, शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटलीये, या सगळ्या गोष्टी पाहता लोकांनी आपलं मतदान पक्क ठरवलंय आणि इलेक्शनच्या दिवशी हेच मतदार असा स्विंग देतील आणि आघाडी किंवा युतीला निवडून आणतील असं म्हटलं जातंय. पण मूळ मुद्दा असा आहे की अशा प्रकारचा स्विंग असेल तर तिसरा पक्ष संपू शकतो. मग तो या बाजूचा असू देत किंवा त्या बाजूचा. नेमका हा तिसरा पक्ष कोणता आणि स्विंग असेल तर या पक्षाचं उपयोगिता मूल्य कसं संपू शकतं पाहूयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर सुरुवात करूयात महायुतीपासून. भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या 3 पक्षांची महायुती. सध्या भाजप जागा वाटपात 150 जागांच्या आत येण्यासाठी तयार नाहीये. गतवेळी भाजपनं ज्या जागा लढवल्या होत्या त्यापैकी किमान 160 जागा या पहिल्या 2 क्रमांकात होत्या. त्यामुळं भाजप कोणत्याही प्रकारे जागा वाटपात 150 जागांच्या आत येईल याची शक्यता नाहीये. आता समजा भाजपचे अच्छे दिन पुन्हा आलेच, हरियाणा पॅटर्न वर्कआउट झालाच आणि भाजपला कमीत कमी लॉस ठेवता आला तर भाजप 90 ते 100 जागांदरम्यान राहू शकते. हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबाबतीत बोलायची झाली तर आपल्या बाजूने असलेले 40 आमदार टिकून एकनाथ शिंदेनी पुढचे 15 आमदार जरी निवडून आणले तरी भाजप आणि शिंदेची शिवसेना अशी युती 150च्या दरम्यान जाऊ शकते. अर्थात भाजप शिवसेना एकत्रित येऊन सत्ता स्थापन करत असेल तर अजित पवारांचं राजकीय मूल्य संपुष्टात येऊ शकतो. आता इथं आपण असंही म्हणू शकतो की अजित पवार आणि भाजप सत्तेत आले तर शिंदेचं राजकीय मूल्य संपुष्टात येऊ शकतं. पण तसं होऊ शकत नाही, कारण नैसर्गिक युतीच्या व्याख्येमध्ये शिवसेना शिंदे गटाला बाजूला करणं भाजपसाठी शक्य नाहीये. पण हेच अजित पवारांच्या बाबतीत घडलं तर मात्र भाजप अजित पवारांना सहजपणे बाजूला करू शकतो. आता याची महत्वाची अशी कारणं सुद्धा आहेत. एकतर अजित पवार हे भाजप शिवसेनेच्या किमान समान कार्यक्रमाच्या तत्वावर नेहमीच आउटसाइडर ठरतात. भाजप असू देत किंवा एकनाथ शिंदेची शिवसेना असू देत, या दोन्ही पक्षांना अजित पवारांना सत्तेतला वाटा देणं कधीच मनापासून आवडलेलं नाहीये. फक्त विरोधी पक्ष क्षीण करणं या एकमेव तत्वानुसार केंद्रातूनच अजित पवारांना सोबत घेण्याच्या हालचाली झाल्या होत्या. एकतर लोकसभेत अजित पवारांचं असं बहुमत नाहीये की ज्यामुळे अजित पवारांना दुखावून चालत नाही. तटकरेंना सोबत घ्यावं की संपूर्ण अजित पवारांना सोबत घ्यावं या पर्यायात भाजपचं हायकमांड हे भविष्यात सुनील तटकरेंना सोबत घेऊन केंद्रामध्ये समीकरण लावून घेऊ शकतं. इथे एक प्रश्न पडू शकतो, तो म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट
असंही बहुमत असताना अजित पवारांना भाजपने सोबत घेतलेलंच आहे. मग दोन्ही पक्षांचं बहुमत आलं तरी ते अजित पवारांना का सोडतील? तर यातली मूळ गोष्ट म्हणजे अजित पवारांसोबत आलेली जी काही मंडळी आहेत ती त्या मतदारसंघातले सेनापती आहेत. त्या ठिकाणी त्या उमेदवारांचा पराभव करणं लाटेत सुद्धा भाजपला जमलेलं नाहीये. आता ही गोष्ट जर पवारांच्या हातात न होत असेल तर नव्या सेनापतींच्या विरोधात लॉंग टर्म मध्ये नवे सेनापती देणं भाजपसाठी सोपं ठरू शकतं. थोडक्यात भाजप आणि शिवसेनेच्या बाजूने स्विंग असेल आणि या दोन्ही पक्षांनी एकत्रित येत सत्ता स्थापन करण्याची शक्यता निर्माण होत असेल तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा यामध्ये बळी जाऊ शकतो. आता येतो नंबर महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीतनं आउटसाइडर असणारा पक्ष आहे तो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. महाविकास आघाडीचा प्रयोग करून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणं ही हिंदुत्ववादी शिवसैनिक कार्यकर्त्यांना न पटलेली गोष्ट आहे. पण ब्रँड ठाकरे या निकषावरती उद्धव ठाकरे आपली शिवसेना टिकून राहिलेले आहेत. महाविकास आघाडीच्या सोबत जाऊन ठाकरेंनी नवीन वोट बँक सुद्धा जोडून घेतलीये. पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या परफॉर्मन्सचा. काँग्रेसनं लोकसभेत सगळ्यात जास्त जागा मिळवल्या याचं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस व्यापताना दिसतीये. विदर्भ ते कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र ते मुंबई अशा सगळ्या विभागांमध्ये काँग्रेसची ताकद विभागली गेलेली आहे. सध्या विदर्भातनं काँग्रेस पुन्हा क्रमांक 1 वरती येईल असं बोललं जाते. गतवेळी किमान 15% फरकानं काँग्रेस पराभूत झाली. अशा 2500 वरती जागा काँग्रेसच्या आहेत. त्यातल्या 21 जागा तर भाजप सोबतच्या लढाईतल्या आहेत. म्हणजे काँग्रेस जर वाढलीच तर त्याचा तोटा थेटपणे भाजपला होताना दिसतो. अर्थात जर काँग्रेसच्या बाजूने हा स्विंग असेल तर काँग्रेस सध्या तरी 80 जागांच्या आसपास खेळताना दिसतीये. दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा गेल्या वर्षभरात मैदान चांगलंच वडत आणलंय. शरद पवार 75 ते 80 जागा या जागा वाटपात सहज पदरात पाडून घेतील असं बोललं जाते. पवारांचं मूळ ध्येय आहे ते म्हणजे स्ट्राईक रेट उत्तम ठेवणं. त्यामुळे शरद पवार किमान 60 जागा जिंकतील अशा चर्चा होत आहेत. अर्थात लोकांचा एकतर्फी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल असेल तर ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला एक हाती बहुमत दिलं तर इथं तिसरा पक्ष ठरतो तो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. भविष्यात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत जरी आली तरी काँग्रेस संख्याबळाच्या आधारावरती मुख्यमंत्री पद कॉम्प्रोमाइज करणार नाही. परिणामी उद्धव ठाकरेंना छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागते. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन छोट्या भावांच्या राजकारणात अजून धाकटं होण्याची वेळ ठाकरेंवर येऊ शकते आणि उद्धव ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊन जातात. काँग्रेस आणि शरद पवारांच्या आक्रमक राजकारणामुळे उद्धव ठाकरेंचा निभाव लागणं कठीण होतं. सत्तेचं राजकारण कोळून प्यायलेले हे नेते उद्धव ठाकरेंना सोबत सोडण्यासाठी भाग सुद्धा पाडू शकतात. थोडक्यात उद्धव ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि स्विंग हा महाविकास आघाडीच्या बाजूने असला तर काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित येऊन सत्ता स्थापन करू शकते आणि उद्धव ठाकरेंचं राजकीय उपयोगिता मूल्य संपून जाऊ शकतं. अर्थात महाविकास आघाडी काय किंवा महायुती काय दोन्हीपैकी एका बाजूने लोकांचा कौल राहिला आणि स्विंग राहिला तर तिसऱ्या पक्षाचा बळी ठरलेला असू शकतो. तुम्हाला काय वाटतं या विधानसभेत असा स्विंग मतदार दाखवतील का? आणि असा स्विंग आपल्या आघाडीला किंवा युतीला मिळाला तर अजित पवार आणि ठाकरेंचा तोटा होऊ शकतो का? त्याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रत्येक अपडेटसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.